चक्क 131 वर्षानंतर 6 नोव्हेंबरला बनत आहे दुर्लभ योग. नमस्कार मित्रांनो, ज्योतिषानुसार दिनांक 6 नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येण्याची संकेत आहेत. हा काळ यांच्या जीवनातील अतिशय अद्भुत काळ ठरणार आहे. यांचे अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या अनेक समस्या येणाऱ्या काळामध्ये समाप्त होणार आहेत. मित्रांनो, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी अतिशय सकारात्मक योग बनत आहे. यांच्या नशिबाचा पालटणार आहे. हा काळ यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. भाग्याची साथ यांना प्राप्त होणार आहे आणि क्षेत्राचा आशीर्वाद देखील या राशींच्या जातकांवर बरसणार आहे. ईश्वरी शक्तीची विशेष कृपा यांच्यावर बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याच्या काळात आता समाप्त होणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे आणि येणार आहेत. अनेक दिवसापासून रिकामी हातामध्ये घेतली होती ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. जी हातामध्ये कामी घेतलेली आहे ती कामे, जी कामे रखलेली आहेत ती कामे देखील पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, कालच म्हणजे दिनांक 4 नोव्हेंबर रोजी शनिदेव मार्गी झाली असून आता दिनांक 6 नोव्हेंबर रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शनीच्या मार्गे होण्याचा अतिशय शुभ प्रभात या राशींवर दिसून येणार असून बुधाचे वृश्चिक राशीमध्ये होणारे गुरुचरित्र यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो, शनी हे न्यायाचे कारक आहेत. शनी जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. अनेक दिवसांचे दुःख समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही आणि बुधाची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर असते, बुध हा वाणीचे कारक आहे, ते ग्रहांचे राजकुमार मानले जातात. सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होत असते. सध्या वर्तमान स्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक काळ चालू असू द्या, त्या काळामध्ये परिवर्तन घडवून यायला वेळ लागत नाही. काळ किती वाईट असला तरी ग्रह नक्षत्राची अनुकूल असल्यामुळे आपल्याला आपल्या भाग्योदयाला वेळ लागत नाही. आता इथून पुढे सर्वच दृष्टीने आपल्याला फल प्राप्त होणार आहेत. पुढे ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मानसन्मान, यश, कीर्ती सर्व काही प्राप्त होणार आहे. बुध आणि शनीचा शुभ प्रभाव एकूण 7 राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येईल. तर चला जेवायला घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना लाभ प्राप्त होणार आहेत ते. मेष राशीच्या जातकांवर बुध ग्रहाची विशेष कृपा बरसणार असून शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलण्यासाठी सुरुवात होणार आहे. अनेक दिवसांची कष्ट, अनेक दिवसांचा संघर्षात आपणाला येणार असून प्रचंड यश प्राप्ती होण्याचे संकेत आहे. या काळामध्ये मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता असून या काळामध्ये व्यवसायाचा विस्तार घडवून आणणे आपल्यासाठी आवश्यक असेल. व्यवसायामध्ये जेवढे जास्त लक्ष द्याल तेवढा मोठा फायदा आपल्याला या काळामध्ये मिळू शकतो. त्याबरोबरच या काळामध्ये व्यसनी लोकांपासून दूर राहणे गरजेचे असून नकारात्मक लोकांची सावली देखील आपल्यावर पडू देऊ नका. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. या काळामध्ये आपण अवघड वाटणारी कामे पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. नातेसंबंध सुद्धा आपले मधुर बनणार आहेत. 2. वृषभ राशीच्या जातकांवर ग्रहांची विशेष अनुकूलता बसणार आहे. शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून बुध ग्रहाचे विशेष कृपा आपल्यावर बसणार असल्यामुळे या काळामध्ये आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल. आपल्या एकाग्रतेमध्ये वाढ होईल. विचारपूर्वक आपण आपले निर्णय घेणार आहात. या काळामध्ये आर्थिक देवाणघेवाण करताना आपल्याला थोडीशी साखर करावी लागेल. कुणाच्याही भूलपापांना बळी पडू नका. पूर्ण विचार करूनच गुंतवणूक करताना आपल्याला फार विचार करावा लागेल.
विचार केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. मानसिक तणाव या काळात कमी होईल. आरोग्य उत्तम राहील. संततीच्या जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. पारिवारिक जीवनात आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारानिमित्त प्रवास घडू शकतात. व्यवसाय भरभराटीस येणार आहे. आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. म्हणूनच पूर्ण होणार आहेत. आपण या काळामध्ये करणार असून लोकांना मना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. भाग्याची साथ असल्यामुळे प्रत्येक प्रश्नात घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरी, उद्योग, व्यापार प्रगतीपथावर असेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी काळे शुभ ठरत असून एखादी गोड बातमी आपल्या कानावर येऊ शकते. 3. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ काळाची सुरुवात होणार असून विशेष करून पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. घरामध्ये समृद्धीची भरभराट होणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. शनी ग्रहाचा विशेष शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. त्याबरोबरच बुध ग्रहाची कृपा बरसणार असल्यामुळे जीवनातील दुर्भाग्य आता समाप्त होणार आहे. स्वतःच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून जीवनामध्ये मोठा यश संपादन करण्यामध्ये आपण सफल करणार आहोत. मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतील. आपल्यासाठी भरभराटीचा काळ असेल. मानसिक तणाव दूर होईल. इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे हा काळ आपल्यासाठी राजयोगासमान ठरणार आहे. 4. कन्या राशीच्या जातकांसाठी इथून येणारा पुढचा काळ भरभराटीचा असेल. 6 नोव्हेंबर पासून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास आपण करणार आहात. या काळामध्ये आर्थिक क्षमता आपली मजबूत बनेल. भाग्याची साथ असेल. नोकरीसाठी काळ शुभ ठरणार आहे. एखादी शुभ घटना या काळामध्ये करू शकते. त्यामुळे आपले स्वतःचे मन आनंदी आणि प्रसन्न असेल. आरोग्य देखील शुभ असेल. जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकतात. एखादी वाहन खरेदीची आपली इच्छा या काळात पूर्ण होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. 5. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी इथून येणारा काळख्या दिशेने भरभराटीचा काळ असेल. नव्या क्षेत्रामध्ये केलेले पदार्पण आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. त्याबरोबर या काळामध्ये नोकरी विषयक आनंदाची बातमी देखील आपल्याला मिळू शकते. घरातील वातावरण आनंदी असेल. लांबचे प्रवास देखील या काळात घडू शकतात. व्यापारातून आर्थिक आवक समाधानी असेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते. ज्या ठिकाणी आपण काम करत आहात त्या कामांमध्ये स्थान बदल यावेळेस होऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपल्याला वाईट लोकांपासून, चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आवश्यक असून स्वतःच्या क्रोधावर देखील आपल्याला थोडीशी नियंत्रण ठेवावे लागेल. विचारपूर्वक बोलणे अत्यंत आवश्यक आहे. शब्दप्रयोग करताना आपल्याला फार विचार करावा लागेल, अन्यथा आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखू शकता. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे आपल्यासाठी आवश्यक आहे. इथून पुढे नवीन सुरुवात होईल. इथून पुढे चांगली भरभराट होईल. कारण ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल आहेत. फक्त आपल्याला स्वतःचे कष्ट, मेहनत वाढवण्याची आवश्यकता आहे.